मित्र आज लाईव्ह मी आपल्याला सांगणार आहे, की प्रत्येक बाजारभाव काय चालू आहे. आज आपण बघणार आहोत तूर बाजारभाव, आज आपण बघणार आहोत सोयाबीन बाजारभाव, कापूस बाजारभाव, त्यानंतर हळद बाजार. या 4 ते 5 विषयावर आपण बोलणार आहोत. तर मित्र प्रत्येक वेळेस माझे व्हिडिओ येतच असतात. मी लाईव्हमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या भावाबद्दल मी माहिती सांगतच असतो. तर सगळ्यात पहिले नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला व्हिडिओमध्ये आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे ही आणि आज राज्यामध्ये प्रमुख बाजार समित्यामध्ये तूर, सोयाबीन, कापूस आणि हळद या पिकांच्या बाजारभावात थोडेफार चढ-उतार पाहायला मिळत आहेत. चला तर पाहूया आपण आजचा विषय काय आहे ते. सगळ्यात प्रथम आपण बोलूया तूर, अरहर बद्दल. म्हणजे आज अनेक बाजार समित्यामध्ये तुरींचा दर सर्वसाधारणपणे 7,000 ते 7,800 प्रति किलो पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या तुरीला ₹8,000 मिळाल्याची माहिती मिळत आहे. तर आता पाहूया आपण सोयाबीनबद्दल. सोयाबीनमध्ये नाही का वाढ चढ-उतार होत असतो. आज सोयाबीनचे दर स्थिर दिसून आले. राज्यातील अनेक ठिकाणी बाजार समित्यामध्ये सोयाबीन 4,200 ते 4,700 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला काही ठिकाणी 4,800 पर्यंत भाव मिळाला आहे. तर मित्रहो, यापुढे आपण बोलूया कापूस भाव. कापसामध्ये काय भाव चालू आहे आणि कापसाचं काय रेट चालू आहे ते. आज कापसाच्या बाजारभावामध्ये आज थोडीशी वाढ दिसून येत आहे आणि आज कापसाला सर्वसाधारणपणे 6,800 ते 7,400 प्रति क्विंटलवर दर मिळत आहे. चांगल्या प्रकारच्या कापसाला काही बाजारामध्ये ₹7,600 दर पर्यंत प्रति क्विंटल असं मिळत आहे. आता आपण बघूया शेवट हळदीविषयी म्हणजे हळदीमध्ये काय बदल दिसते या या हळदीचे दर बाजारामध्ये स्थिर दिसून येत आहे. जर हळदीला सर्वसाधारणपणे 11,000 ते 13,000 प्रति क्विंटल दर मिळत आहे. उत्कृष्ट दर्जाच्या हळदींना बाजारात 14,000 पर्यंत भाव मिळत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माल विक्रीसाठी नेण्यासाठी जवळच्या बाजार समितीचा दर नक्की तपासा. कारण जेणेकरून आपण जो माल विकत असतो, यामध्ये चढ-उतार होत असतात. यासाठी आपण पहिले परिपूर्ण माहिती घेऊनच आपलं माल बाजारामध्ये घेऊन जावा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओमध्ये परिपूर्ण जर माहिती मिळाली असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.